नमस्कार मंडळी, मी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। तर आज आपण मस्त असं थालीपीठ बनवणार आहोत। थंडीच्या दिवसांमध्ये मस्त असं गरमागरम थालीपीठ खायला खूप मस्त लागतं। तर आधी आपण थालीपीठाचं वाटण करून घेऊयात। यामध्ये मी 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, आल्याचा तुकडा घेतलाय, भरपूर असा लसूण, गरजेनुसार हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। मस्त असं आपल्याला आता बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरला पाणी घालून बारीक करायचं आहे। तुम्ही गरजेनुसार तिखट कमी जास्त घालू शकता। इथे 1 चमचा मोठा मी जिरे घेतलेला आहे आणि मोठा 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण पाणी घालून याला आता आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत। खूप मस्त होतात, अगदी घरातल्याच सामानात तयार होणारे हे थालीपीठ आहेत। आता आपण पीठ घेऊयात। या ठिकाणी बघा 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार पीठ घेऊ शकता। मस्त असं मिक्स पिठांचे हे थालीपीठ खूप छान लागतं आणि अगदी घरात आपल्या हे पीठ नेहमीच अवेलेबल असतात। आता या ठिकाणी 2 ते 3 चमचे मोठे मी तीळ घातलेले आहेत। बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे 1 वाटी। कांदा थोडासा जास्त घातला की थालीपीठाला चव आणखी मस्त येते। आता यामध्ये धना पावडर घालायचे, 1-2 चमचे धना पावडर घालते मी। हळद घालायची 1 ते 1.5 चमचा आणि जे आपण मिरची आणि लसूणचं वाटण केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालते चिरून। आता मी मस्त लागते कोथिंबीर। आता यामध्ये थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे, एकदम जास्त पाणी नाही घालायचं। गरजेनुसार थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। खूप टेस्टी लागतात। यामध्ये आपण बाजरीचं, ज्वारीचं, गव्हाचं आणि बेसन पीठ घातलेलं आहे, तर अगदी मस्त हे थालीपीठ लागतात। जर तुमच्याकडे मेथी किंवा पालक असेल तर तीही तुम्ही बारीक चिरून घालू शकता। कांद्याची पात असेल तर तीही घालू शकता। मस्त असं बघा याचं पीठ मळून घेतलेलं आहे मी। जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही मळायचं आहे, मी दाखवल्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने। आता याला 5 ते 10 मिनिटं मी असंच ठेवून देते। आता आपण याचे थालीपीठ करायला घेऊयात। गॅसवरती तवा ठेवलाय गरम करायला आधीच। आता इथे एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला। तो कपडा आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ओल्या कपड्यावरती थालीपीठ थापून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने। थोडंसं पाणी लावायचं म्हणजे थालीपीठ कपड्याला चिटकणार नाही आणि मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे। पातळ असे थालीपीठ थापून घ्यायचे, तुम्हाला जमतील तेवढे पातळ थापून घ्या। खूप मस्त लागतात दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत आणि थंडीच्या दिवसामध्ये मस्त असे गरमागरम रात्रीच्या जेवणासाठी नक्की बनवून बघा। मस्त असं आपलं थालीपीठ थापून तयार झालेलं आहे बघा। बोटाच्या साहाय्याने असे 3 ते 4 होल केलेले आहेत, जेणेकरून थालीपीठ आपलं पटकन भाजल्या जाईल। तवा छान गरम झालाय, तेल घालायचे थोडंसं आणि आपल्याला बघा मी दाखवल्याप्रमाणे थालीपीठ तव्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मीडियम गॅस ठेवायचा आणि अशा पद्धतीने तेल सोडायचे थालीपीठच्या बाजूनी। जिथून आपण होल करून घेतले त्यामध्ये थोडं सोडायचं आणि मस्त असं एकदम खरपूस असं थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खूप मस्त लागतात हे थालीपीठ खायला, शिवाय पौष्टिकही आहेत। आणि जर तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठ बनवले ना घरामध्ये, मुलंच काय तर मोठेही खूप आवडीने खातील। तर बघा मस्त असे अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे। मस्त असे खरपूस असे आपले थालीपीठ भाजून तयार आहे। घरामध्ये भाजीला काही नसेल, काही बनवावं सुचत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त लागते। मस्त असं खरपूस थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मस्त असे आपले मिक्स पिठांचे थालीपीठ तयार झालेले आहे। खूप मस्त लागतात थंडीच्या दिवसामध्ये, तर नक्की बनवून बघा।